नमस्कार, मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण रात्री अपडेट दिलं होतं की जे काही या योजनेची प्रोसिजर आहे थोडी चेंज झालेली आहे. आत्ता जे आहे ते सगळ्यात पहिलं ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यांना कंपनी निवडायचा पर्याय येतोय, पण वेंडर नॉट अवेलेबल असं दाखवतंय, अशा शेतकऱ्यांना आता सगळ्यात पहिल्यांदा लाईनमेन सर्वे जे आहे ते होणार आहेत. आता या लाईनमॅन सर्वे जर अप्रूव्हल झाले तर तुम्हाला कंपनी सिलेक्ट करा आल्यानंतर तुम्ही कंपनी निवडू शकता आणि डायरेक्टली तुम्हाला तुमचं काही ते मटेरियल आहे ते मिळून जाईल. आता यामध्ये कालपासून बरेच जिल्ह्यामध्ये जे आहे ते वायरमॅनच्या ॲप्लिकेशनमध्ये सर्वे करण्यासाठीचे नावं शेतकऱ्यांची यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये पहिलं काय व्हायचं की जर कंपनी निवडली तरच वायरमॅन सर्वे होत होता. आत्ता तुम्ही पैसे भरले आणि तुम्हाला कंपनी निवडायचा पर्याय आला की लगेच तुम्हाला वायरमॅन सर्वेसाठी मेसेज येऊ जाणार आहे. आणि तो मेसेज कधी येणार आहे, हा सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन तुमच्या गावातील जो काही कोण वायरमॅन आहे त्याच्या ॲपमध्ये जाईल. तो वायरमॅन त्या ॲप्लिकेशनमधून ते क्रिएट करेल की तुमचा सर्वे कुठल्या दिवशी होणार आहे आणि तो क्रिएट केल्यानंतरच तुम्हाला मेसेज येणार आहे. जर तुम्हाला तसा मेसेज कुठल्या प्रकारचा आला नसेल तर तुमचा अर्ज जर पैसे भरून पर्याय निवडा ऑप्शन कंपनी निवडा असा ऑप्शन दिसत असेल तर जो काही आपला वायरमॅन आहे त्याची संपर्क करा. ही अपडेट आपण रात्री दिली होती आणि रात्रीच बऱ्यापैकी मागेल त्याला सोलार पंप योजनेचे अर्ज जे आहेत ते भरपूर प्रमाणात चेक झाले होते की जे अर्ज पैसे भरले होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा ऑप्शन येत नव्हता. बरेच शेतकरी म्हणायचे की सर पैसे भरलेत, कंपनी निवडायचा पर्यायही नाही, कधी येणार आहे कधी येणार आहे. तर असे बरेच अर्ज आहेत ते काल रात्री मोठ्या प्रमाणात चेक झालेले आहेत आणि या अर्जामध्ये बरेच अर्ज जे आहेत ते त्रुटीमध्ये आहेत आणि त्यांना वेळोवेळी मेसेज सुद्धा येत आहेत की आता त्यांना काय करायचंय, जे काही चूक आहे ते दुरुस्ती करायच्यात. बघू शकता आता इथे एक आपला स्वतःचाच अर्ज आहे आमचा एक घरातील. तर या अर्जात सुद्धा काय झालेलं आहे बघू शकता, मी इथं ओपन करून ठेवलेला आहे. एक मिनिट. हा अर्ज कधी भरलाय 27 नोव्हेंबर 2024 ला पैसे भरलेले आहेत. आता हा म्हणते की A1 अर्ज होल्डवर फुलाय मंजुरीसाठी मंजूर झालेला नाही, कारण त्यांनी चेक केल्यानंतर यामध्ये त्रुटी आढळली आणि त्यांनी मंजूर न करता परत रिटर्न पाठवलाय. तर काय करायचंय की इथं 7/12 अपलोड करा असं सांगताय. तर आपल्याला परत एकदा डिजिटल 7/12 अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्णतः डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायला सांगितले आहेत. यामध्ये बघू शकता या शेतकऱ्याला तर 7/12 बँक पासबुक, त्यांचं NOC डार्क वॉटर शेडची, म्हणजे जे काही त्यांनी शेतकऱ्यांनी पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केले ते सगळे डॉक्युमेंट परत एकदा त्यांना अपलोड करायला सांगितलेले आहे. आता यामध्ये ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता आणि CSC सेंटरनं जे काही कोण अर्ज भरून देत होते त्यांनी मोठ्या प्रमाणात चुका केल्या. यामध्ये अशा सुद्धा चुका त्यांनी केल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वरती नोंद नाहीत विहिरीच्या, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा अर्ज भरले होते आणि पैसे भरून टाकले होते. तर त्या शेतकऱ्यांना आता हे अर्ज रिटर्न आलेले आहेत. ते तुम्ही काही दुरुस्ती आहे ते दुरुस्ती करायची आहे आणि परत अर्ज जो आहे तो अप्रुव्हलसाठी सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर 4, 5, 10 दिवस जो काही वेळ लागेल तो लागेल आणि त्यानंतर जर तुमचा अर्ज एकदम ओके असेल तर तो अर्ज जो आहे तो तुमचा मंजूर होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हालाही असंच काही प्रॉब्लेम असेल तर स्टेटस नक्की चेक करा. तुमचा MT ID टाका, MT ID टाका आणि स्टेटस चेक करा अर्जाचं. जर अशा प्रकारे काही अपडेट असेल किंवा असं काही जर तुम्हाला त्रुटी असेल तर ती त्रुटी अपलोड करून घ्या आणि आपले अर्ज जे आहेत ते पूर्ण करून घ्या. तसेच मित्रांनो, आपण जे आहे ते वेळोवेळी बऱ्याच गोष्टी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत असतो. हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. आपले 2 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. यामध्ये एक ग्रुप जो आहे तो पूर्णतः फुल झालेला आहे आणि हा दुसरा ग्रुप आहे जो पण एक 200-300 लोक फक्त ॲड होऊ शकतात. यामध्ये कंपनी आलेली गेलेली सगळे अपडेट जे आहे ते आपल्याला भेटत असतं. तसेच तुम्हाला प्रश्न, तुमच्या समस्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं तुम्हाला भेटतील. याची लिंक जी आहे ती आपण खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही काय करता, जाऊन हा ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता. तसेच हा ग्रुपची लिंक दिली आहे. हे लिंक आपण कोडिंग केलेलं आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तरच त्या लिंकवरती तुम्हाला ग्रुप जॉईन होता येईल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रुप जॉईन करता येणार नाही. धन्यवाद. मित्रांनो, जर काय अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्ही कॉन्टॅक्ट आपल्याला नक्की करू शकता आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. वेळोवेळी तुम्हाला या योजनेविषयीचा अपडेट मिळत राहील. धन्यवाद.